प्राण्यांची म्हणजे वेगवेगळे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांची गणती कशी करायची, त्यांचे पाऊल कसे जे आहेत ते कसे ओळखायचे याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता मी तुम्हाला काही याच्यावरती अभ्यास देणार आहे. तो तुम्ही काय करायचा, तुमचा जो दिलेला अभ्यास असेल तो अभ्यास मी घरून प्रयत्नांनी पूर्ण करायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय असतील, काही प्रश्न देतोय मी. काय देतो? प्रश्न. पहिला प्रश्न देणार आहे की तुमच्या अवतीभोवती परिसरामध्ये असणारे पाळीव प्राणी जे आहेत, काय पाळीव प्राण्यांची नावे लिहायची आहेत. काय लिहायची आहेत? पाळीव प्राण्यांची नावे लिहा. आणि दुसरा जो देणार आहे जंगली प्राणी, जंगलात राहणारे प्राणी जे आहेत त्या प्राण्यांची नावे लिहायची. काय करायचं? जंगलात राहणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा. आणि तिसरा एक प्रश्न देतो की खूर असलेले प्राणी ओळखायचे. कोणते प्राणी ओळखायचे? खूर असलेले प्राणी तुम्ही ओळखायचे. लिहिणार ना? प्राण्यांची नावे लिहा. तुम्हाला मग अरण्यलिपी म्हणजे काय समजलंय ना? तर जो पुढचा भाग आहे आपण तो नंतर बघूया. इथपर्यंत तुम्ही दिलेला हा अभ्यास आहे, याच्यावर वाचन करून यायचं आणि लिखाण सुद्धा करून यायचे.